सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. आता आपण ब्रीथिंगचे टेक्निक पाहिले आधीच्या 3 ते 4 व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये आपण ॲब्डोमिनल ब्रीथिंग, चेस्ट ब्रीथिंग आणि शोल्डर ब्रीथिंग तिन्ही ब्रीथिंग पाहिलं. त्यानंतर आपण प्राणायामाच्या आधी 5 ते 10 मिनिटं हे तिन्हीचं मिळून एकत्रित जे ब्रीथिंग आहे त्याला योगिक ब्रीथिंग असं म्हटलं जातं. तर ते ब्रीथिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर कोणत्याही प्राणायामाच्या आधी 5 मिनिट जर हे योगिक ब्रीथिंग केलं, तर पुढचा जो प्राणायाम आहे तो आपला छान आणि व्यवस्थित होण्यास मदत होते. तर ते कसं करायचं आता आपण पाहूया. नेहमीसारखंच कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचंय. मी ह्याच्यामध्ये पद्मासनामध्ये बसणार आहे. पद्मासनामध्ये बसल्यानंतर दोन्ही हातांची आपली ज्ञानमुद्रा करायची आहे. अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडायचा आहे. दोन्ही हात असे मांडीवर ठेवायचे आहेत आणि पहिल्यांदा आपला श्वास जो आहे तो शिथिल करून घ्यायचा आहे. शरीर शिथिल करायचं आहे. श्वास नॉर्मलला येऊ द्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करून पहिल्यांदा आपलं पूर्ण शरीर आणि मन शिथिल करून घ्यायचं आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. पूर्ण शरीर आणि मन शांत झाल्यानंतर डावा हात नेहमीप्रमाणे छातीवर ठेवायचा आहे. उजवा हात पोटावर ठेवायचा आहे आणि आपल्याला श्वास घेताना पहिल्यांदा ॲब्डोमिनल ब्रीथिंग, चेस्ट ब्रीथिंग आणि शोल्डर ब्रीथिंग हे तिन्ही एकाच वेळेस आपल्याला करायचं आहे. तर ते कसं करायचं ते आता आपण पाहूया. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पोटवर, छातीवर, खांदेवर. श्वास सोडायचा आहे. पोट आत, छाती आत, खांदे खाली. इनहेल, इनहेल, इनहेल. एक्झेल, एक्झेल, एक्झेल. इनहेल, इनहेल, इनहेल. एक्झेल, एक्झेल, एक्झेल. पोटवर, छातीवर, शोल्डरवर. पोट आत, छाती आत, शोल्डर खाली. असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. सुरुवातीला प्राणायामाची नवीन प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांचं ब्रीदिंग हे शॉर्ट होत असतं. त्यांनी फक्त हे जरी केलं तर त्याचा जबरदस्त फायदा त्यांना होतो. सुरुवातीला श्वासाचा आवाज येतो, नंतर तो प्रॅक्टिसने हळूहळू कमी होत जातो. एकाच श्वासामध्ये आपल्याला पोट, छाती आणि खांदे वर घ्यायचे आणि श्वास सोडताना पोट, छाती, खांदे खाली करायचे आहेत. एका मिनिटात आपल्याला 2 वेळा करायचं आहे. स्टार्टिंगला 10 ते 15 दिवस आपण 10 ते 15 वेळा हे करू शकतो. नंतर प्रॅक्टिसने 10 मिनिटे करू शकतो. या योगिक ब्रीदिंगने चेहऱ्यावरची चमक वाढते, मन प्रसन्न होतं जर आपण हे प्रॉपरली केलं तर. अशा पद्धतीने आपण हे योगिक ब्रीदिंग 5 ते 10 मिनिटं करू शकतो. आणि जेव्हा प्राणायामाच्या आधी आपण हे करतो तेव्हा आपलं ब्रीदिंग जे आहे ते प्रॉपरली व्हायला लागतं आणि प्राणायाम खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर हे झाले ब्रीदिंगचे टेक्निक. आता उद्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट, लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.